दत्तात्रय कोळेकर. आपण आज एक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामधला ऊस ॲग्रिट्युड ह्युमिक वापरल्यानंतर झालेले बेनिफिट स्वतः शेतकरी देतील. मी त्यांची ओळख आपण करून घेऊया आणि ॲग्रिट्युड ह्युमिक वापरल्यानंतर त्यांना ऊसामध्ये झालेला फायदा आपण त्यांच्यातून ऐकूया. नमस्कार. नमस्कार सर, आपलं हे ॲग्रिट्युड ह्युमिक वेस्टेज कंपनीचं प्रॉडक्ट तुम्ही किती महिन्यापासून वापरतो ऊसासाठी? सर, मी प्रथम माझी ओळख करून देतो. मी आबासाहेब नारायण गायकवाड, मुक्काम संगमनगर, पोस्ट नांदल, तालुका फलटण, जिल्हा सातारा. सर, विषय असा आहे याचा की एक माझे मित्र होते, हे मला पुन्हा मला सांगत होते की बाबा वेस्टीज या कंपनीचं ॲग्रिट्युड आणि ह्युमिकचा वापर करा. परंतु मी सलग 2-3 महिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो. हे काही सिरियसली घेतलं नाही. तर एक दिवस त्यांच्या आग्रहास्तव मी ह्या वापरायला सुरुवात केली. तर सर्वसाधारणतः माझं 4थ्यांदा हे वापरून झालेलं आहे ह्या ऊसाला. तर ऊसाचं वय म्हणाल तर हे 13 जानेवारी 2018ची माझी ही लागण आहे. व्हरायटी 265 ही व्हरायटी आहे. ओके. हां. तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या नजरेमध्ये शेतकरी ह्या विषयात जर विचारायचं म्हटलं तर फरक काय, तुमच्या जाडीमध्ये पेऱ्यामध्ये काय फरक जाणवतो का तुम्हाला याच्यामध्ये? नाही सर, आता विषय असा आहे, आपण स्वतः बघू शकताय. ओके. ही पेऱ्याची जाडी, ही पेऱ्याची लांबी, ओके, हाच विषय आपण स्वतः आपल्या डोळ्याने बघू शकताय. किती महिन्याचा ऊस आहे सरासरी हा? सर, हा सर्वसाधारण एक 7 ते 8 7वा महिना आहे या ऊसाला. 8 महिन्यामध्ये अंदाजे किती पेऱ्यापर्यंत गेलेले? हां, 8व्या महिन्यामध्ये अंदाजे एक 15-16 पेऱ्यापर्यंत गेलेला आहे. 16 पेऱ्या? हो, 16 पेऱ्या. फरक. मी मोजून दाखवतो तुम्हाला. फार तर ओके. अगदी एखादं एक्झाम्पल जर बघितलं, 1 हां, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पर्यंत आहे. 15-16 पर्यंत हा गेलेला आहे. ह्याच्या बरोबरीचा ऊस कुठला आहे का? हा, आता तसं जर तुम्ही म्हणाल तर अगदी हा आपला शेजारचा जरी ऊस बघितला तर हा ऊस आमच्या ऊसाच्या अगोदरची 2.5 महिन्याची बरोबर लागण आहे. अच्छा, हा जे ऊस आहे तुमच्या शेजारी, हा, तो ह्या ऊसाच्या 2.5 महिने अगोदर आहे. हा, 2.5 महिन्या अगोदर आहे. अच्छा, आणि ह्या 2.5 महिना अगोदर लागण असल्यानंतर हा 2.5 महिन्यानंतर ही लागण झाली. हा, ज्यावेळी या ऊसाची खुरपणी चालू होती, ओके, 2.5 महिन्यानंतर, त्यावेळी आमच्या ऊसाची लागण चालू होती. अच्छा, उद्या शेजारचा ऊस आहे हा 2.5 महिन्या अगोदर लागण, 2.5 महिन्या अगोदरचं आणि लागण हा आहे. 2.5 महिन्यानंतर नंतरचं लागण आहे. तरी एवढा फरक आहे. हो. आणि विषय असा आहे की तुम्ही व्हरायटी म्हणाल तर एकच व्हरायटी आहे. ओके. ही 265च आहे. क्षेत्र म्हणाल तर दोन्ही क्षेत्र सारखंच आहे. ओके, दोन्ही क्षेत्र सारखंच आहे. परंतु ज्यावेळी मी याचा वापर चालू केला, तो वापर चालू केल्यानंतर पहिल्या 1-1.5 महिन्यात मला यातला फरक जाणवला. याची उंची एकदम फास्ट उंची वाढायला लागली. त्यामुळे मला ते जाणवलं. नंतर माझा उत्साह वाढला आणि त्याच्यानंतर परत मी वेस्टीजचं ॲग्री-82 आणि ह्युमिक ह्या खतांचा वापर मी चालू केला. तर मी आता या खतांचा वापर पाण्यातून सोडत आहे. एका पाण्याच्या पाळीच्या वेळेला 82ची अर्धी बॉटल आणि सरासरी 2.5 ml. 2.5 ml आणि ह्युमिक 500 मिली हे एका पाण्याच्या वेळेला मी सोडतो. असं सर्वसाधारण 1.25 महिन्याला एक वेळ सोडत असतो. हे स्टार्टिंगला वापरलं नाही, सुरुवातीला पहिले 2 महिने वापरलं नव्हतं. 2 महिन्यानंतर स्टार्ट करून बी एवढा फरक आहे. बिलकुल 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 बिलकुल. तुम्हाला काय वाटतं, जर हे कंटिन्यू जर तुमचा 10 महिन्याचं वापरला, आपण ते ऊस कारखान्याचं असून वापरलं, तर तुम्हाला ॲव्हरेज मध्ये काय फरक पडेल असं वाटतं? सर, ॲव्हरेज मध्ये जबरदस्त फरक पडणार आहे. ओके. की ॲव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे या ऊसामध्ये एकरी कमीत कमी 85 ते 90 टनापर्यंत उत्पादन निघाय माझ्या दृष्टीने काही हरकत नाही. एवढं मी खात्री अगोदर हे नाही वापरलं, ह्याच्या अगोदर ॲव्हरेज सरासरी या नाही वापरते. आमच्या एरियामध्ये सरासरी ॲव्हरेज सर्वसाधारण 50-55च्या आसपास ॲव्हरेज आहे. 50-55च्या आसपास ॲव्हरेज आहे प्रत्येक. हे वापरल्यानंतर एवढा फरक पडू शकतो? निश्चितपणे पडणार आहे सर. आपण बघू शकता की आपण शेजारी बघू शकता आणि हेच बेट आहे शेजारचं. हे बेट बघू शकता की जे 2.5 महिने अगोदरची लागण आहे आणि हे बेट बघू शकता की त्याच्यानंतर 2.5 महिन्यानंतरची लागण आहे. आपण बघा ना, 50 ॲव्हरेज आणि 80-90चा डिफरन्स म्हणजे खूप झाला ना. निश्चितपणे 30-35 टनाचा फरक इकडे पडू शकतो. निश्चितपणे पडू शकतो. सरासरी तुमच्या मताने ह्याचा महिन्याला खर्च किती येतो शेतकरी? याचा महिन्याला खर्च म्हणाल तर एकरी मला सर्वसाधारण 700 रुपये खर्च येतो. फक्त 700 रुपये? फक्त 700 रुपये महिन्यातून एकदा तुम्ही सोडता? महिन्यातून एकदा सोडतो. अच्छा, माझे जे काय शेतकरी बांधव, ऊस उत्पादक, त्यांच्यासाठी काय मेसेज देऊ शकता या कार्यक्रमामधून? मी शेतकरी बांधवांना एक विनंती करेन, मित्रांनो, मी सुद्धा सुरुवातीला वापरताना कन्फ्यूज होतो. मला बिलकुल खात्री नव्हती. पण अनेक आग्रह माझ्या मित्रांनी केल्यानंतर मी वापरायला सुरुवात केली. आज मी एवढा उत्साही समाधानी आहे माझ्या उत्पन्नातल्या वाढीचा बघितलं. सर, तुम्ही त्या बेटाचा कॅमेरा घेऊ शकता, त्याचंही शूटिंग करू शकता. म्हणजे प्रत्येक कुठलंही बेट बघा, ह्याच प्रकारचं त्याची पेरेची साईज वाढली, लांबी वाढली.
तर मी शेतकरी मित्रांना एक विनंती करू. सर उंचीमध्ये तुम्हाला काय सांगता येईल एवढं 7-8 महिने उंची एवढी कधी उसाची पाहिली तुम्ही? कधीच पाहिलेलं नाही. आपण लांबचं उदाहरण नाही, आपण कंपनीला की शेजारी बघू शकता. आपण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की 2.5 महिन्याची लागण अगोदरची हा त्याची उंची पहा तुम्ही, आणि 2.5 महिन्यानंतरची लागणीची उंची पहा. ओके. हा आणि दुसरी गोष्ट जी काही शेतकऱ्याचे कंप्लेंट आहेत जे आपण दाणेदार खतं टाकतो, बेसल डोस टाकतो, हा त्या बेसल डोस मध्ये शेतकऱ्याची कंप्लेंट अशी की दाणे टाकल्यानंतर, बेसल डोस टाकल्यानंतर 3-3, 4-4, 5-5 पानं दाणे विरघळत नाहीत. तर त्या संदर्भात तुम्हाला काय फरक जाणवला ॲग्री एटीट्यूड आणि ह्युमिकचा? हा तर सर आता आपण बघू शकता, अगदी तुम्हाला बघायचं जरी असेल हा. तर किती जरी तुम्ही उकरलं आणि माती बघाल तुम्ही एकदम मऊ माती आहे. ओके. भुसभुस. एकदम भुसभुशीत माती आहे अगदी. ओके. आणि तुम्ही इथं किती उकरलं हा. तर हे तुम्हाला इथं कुठे खताचा अंश अन्न दिसणार नाही. अच्छा, सगळं विरघळलेलं आहे. पूर्णपणे विरघळलेला आहे. अच्छा, दुसरी गोष्ट शेतकऱ्याची कंप्लेंट असते हा. पाणी दिल्यानंतर क्षारांचा थर हा पांढरा शुभ्र जमिनीवरती दिसतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का? नाही, आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की इथं कुठं क्षाराचा एक अंश, एक कण तरी तुम्हाला कुठं दिसतोय का? ओके, हे तुम्ही तुमच्या नजरेने इथं कुठेही बघू शकता. किती लांब कॅमेरा चालवू शकता तुम्ही, इथं कुठेही पुढच्या सरीला बघू शकता. कुठेही तशा प्रकारचा क्षार कुठेही अस्तित्वात नाही. ओके. म्हणजे क्षार जे दिसतं जमिनीवरती तर क्षारामध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवलेला दिसतो. निश्चितपणे कुठेही क्षाराचा मागमूस राहिलेला नाही. ओके. असं आहे. ओके. म्हणजे क्षारावरती फरक पडतोय, खत विरघळण्यामध्ये फरक पडतोय, निश्चितपणे अपटेक मध्ये फरक पडतोय. प्रचंड वाढ आहे, अपटेकमध्ये प्रचंड वाढ आहे. त्याच्यामुळे माझे माझ्या म्हणण्यानुसार जाडीमध्ये सुद्धा चांगला फरक आहे. खूप जाडीमध्ये खूप फरक पडलेला आहे. आज अगदी तुम्ही बघाल जाडी, कुठल्याही ऊसाची जाडी बघा तुम्ही, जाडी खूप आहे, जाडी. प्रचंड जाडी आहे याच्यामध्ये. अजून हा किती महिने राहणार आहे अजून अजून हा कमीत कमी 8 महिने राहणार आहे. अरे बापरे, 8 महिन्यामध्ये खूप अजून हाईट वाढू शकते, जाडी वाढू शकते. हाईट वाढू शकते. मला चिंता आहे की हा उभा राहतो की नाही 8 महिन्यामध्ये. ओके. हा ठीक आहे. माझे शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ शकतो शेवट? हां, शेतकरी बांधवांना मी एवढंच विनंती करून सांगेन की मित्रांनो, कुठलाही प्रोडक्ट आपण वापरायच्या अगोदर आपल्याला खात्री नसते. पण माझं म्हणणं आहे की एकरी 700 रुपये प्रति महिना खर्च करायला आपल्याला काही अडचण नाही. जी आपण हजारोची खतं वापरतो रासायनिक, ओके. रासायनिक खतांचा वापर कमी करून निश्चितपणे ह्याचा 700 रुपये प्रति महिन्याचा आपण खर्च केला तर निश्चितपणे आपण यशस्वी व्हाल आणि उत्पादनात भरघोस वाढ होईल ही मला खात्री आहे. गायकवाड साहेब, धन्यवाद. ठीक आहे.